बाबू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमची झाली 11 वाजता. तर आता आम्ही चाललोय पवायला. आता आमचा मोंटी दादा देवतोय. आमची मम्मी स्वयंपाक करते. पप्पा काय करतात? पप्पा आता मंदिरातून आल्यात. आता आम्ही मित्रांनो जाणारे पवायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की करा. हे बघा आमची आई इथे स्वयंपाक करते. आमचं घर तुम्हाला मम्मी का काढ नाही म्हटलं सगळं. आई असं का करून राहिलीस तू? तुला घ्यायचं मला व्लॉग मध्ये माझ्या. एक मिनिट. हे बघा आमची आई. मी तुला बोलले नाही काढ. ही बघा आमची आई. मम्मी हाय कर. आमची मम्मी बघा पुण्यातल्या असून पण गावातल्या घरात काम करते. मग कोण म्हणलं पुण्यातल्या पोरी गावाकडे टिकत नाहीत? बघा सी माय मॉम. लाईव्ह एक्झाम्पल बघा मित्रांनो. कशी माझी आई गोड. पप्पीची मम्मी. मम्मीने काल बिर्याणी केली होती 2 किलोची. 1 किलो तर खराबच झाली. कोणी खाल्ली नाही. आहे का नाही आई? जाऊ दे तर जाऊ दे. चला मित्रांनो आपल्याला आता पोहायला जायचंय. मस्त पैकी आता मोंटी दादा नाश्ता करतोय. मोंट्याचा नाश्ता करून झाल्यावर मग आपण जा. काय फॅनचं काय? फॅन फिरत नाही आमच्या गावातल्या घराचा. तो फॅन एक जरा चेक करतो. तो मोंटे आता फॅनचं बघेल काहीतरी. मग आम्ही जाईल पवायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब नाही करायचं सबस्क्राईब करा भावांना. असं काय करता राव तुम्ही? चला मागचा व्लॉग तुम्ही बघितला का? तो तर बघा. तो तर मेन व्लॉग आहे आपल्या गावातल्या रथाचा. हा. मीनवाईल तुला यायचं ना भाऊ पवायला? मी एक काम करणार का? माझ्या अंडरपॅन्ट टावेल मोंटेच्या अंडरपॅन्ट टावेल आणजा. आणा पण पहिले आणजा. मित्रांनो मी आणि माझे मित्र परत एकदा आज चाललेलो आहे पोहायला. तर तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोण छान पोहतं. बाबू आज आपला कॅन काढून पोहलेला आहे ना बाबू. काल पण बाबू कॅन काढून पोहला होता थोडंसं. काल आज थोडं जास्त प्रॉपर पाहणार आहे आज बाबू. म्हणजे पावायचा प्रयत्न करणार आहे का नाही बाबू? आता थोडं शिकलाय तो. बघूया आज काय होतंय. हाय गाईज. आता आम्ही चाललोय पवायला. आम्ही खूप मजा चालले. दादा मी तुला चॅलेंज देतो. काय चॅलेंज मला? आजच्या दिवशी कोबला मध्ये तू आहे ना कोबला बोलायचं. कोबलं टॅलेंट आणि बाबू म्हणलं तर टॅलेंट ॲक्सेप्ट करतो बाबू तुझं. हा आपण आज कोबलं बोलू. काय म्हणते म्हणते तू पण बोलणार ना कोबलं? जमवून घे. आता आम्ही बोललोय. पाहुणार तुला मारणार लय मजा करणार. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आपलाच करा. हेच ते बोकड गायस त्या दिवशी होत. बोकडा अरे रे थांबती रे. आज काय करतो लागा. इकडे बघ पुढ्या. ओ राधा चल. जीव मारण मासे येतोय. कुठे आहेत? कुठे दिसतात? कुठे दिसत? हा मार. मग बाबू कसं वाटलं तुला पाहून? छान वाटलं. छान वाटलं. बोबे बॉय या विषय आहे माहिती मला. काय माहिती?
तुला माहिती का तूच पहिलं बोलला. मी पहिले नाही बोललो. तू मला त्या विषय नाही विचार तू नाही विचारलो. मारलो का मी तुला? मग भूक लागली का? हो तू काय काय खायचं तुला? मला का चिकन? हा चिकन खाणार? हो. कसं वाटलं तुला पाहून? खूप दिवसातून पाहून त्यामुळे खूप छान वाटलं. अजून हा अनुभव माझा 7 वर्षातून पाहुण्याचा आला, त्यामुळे मला एवढंच मस्त वाटलं की. आणि त्यासोबत तुमचे 4-5 जण होता, तुमची साथीनं पाहुण्यात एक वेगळाच आनंद मिळाला. बस चला मग आता जाऊया. चला चला बसा. बसू का मी? अरे बघून तर खरंच आहे ना दादा. बघूनच केलं की आपल्याला. इथं लागलं. राहिलं का बाबू? राहिलं का? तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे दररोज आणायला. आपण पुण्याकडे त्याला काळी महिना पण म्हणतो. आता आम्ही डोंगरात चाललो. आम्ही तिथं पाहायला जातो. थोड्या पुढे गेल्यावर डोंगर आहे. तिथे गेल्यावर तिथे गेल्यावर एक डोंगर आहे. तिथं जातो सर्वांना काढतो. तुम्ही पण बघा. गावाकडे खूप मजा येते. असं वाटतं गावाकडे राहावं, पण कसं असतं थोडे दिवसच हे पाहुणे सगळं राहतात गावाकडं नाही, पण सगळे निघून जातात. म्हणून नंतर काय मजा येत नाही. म्हणून एक महिनाभर गावाकडे करमतं बरं का. आपली सवय झाली पुण्याची, म्हणून पुण्याकडेच बरं वाटतं राहिलं. बघ ते दिल ती 2 कुठे लगा इथं घसुळ जाईल. आणखी इकडे पिशवी नाका तो याची लागा बघत उभं राहिलं तिथं. मित्रांनो आम्हाला एवढी करवंद विकलेली आहेत. माझ्या जुडव्याच्या चप्पलमध्ये 2-3 काटे घुसले. तो एक काटा, अजून एक होता, अजून एक ह्यो एक 3 काटे घुसले माझ्या जुडव्याच्या चप्पलमध्ये. अख्खे 30 रुपये दिले होते. हाताला तर बाबा किती लागले. ओ माय गॉड. हे बाबा इथं हात तर खराबच झाले. हे बघ, हे दाखव. हे सगळं लागलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, एवढी करवंद भेटली, मी खुश आहे. ही आणि ही मोंट्याकडची एवढी करवंद आम्ही काढली, मी आणि बाबूनी आणि मोंट्यानी. चला आता जाऊया घरी. लेट्स गो गाईज. तुम्हाला म्हणलं ना मित्रांनो, आमचं गाव द्राक्षांच्या बागांसाठी लय फेमस आहे. इथं द्राक्षाची बाग केवढी मोठी आहे. इथून ते अख्खी तिथंपर्यंत सगळी द्राक्षाचीच बाग आहे. इथून व्ह्यू बघा किती क्वालिटी येत आहे. मी गावाकडे आल्यावर ह्या चांदण्या खाल्ल्याशिवाय जात नाही. मला लय आवडतं. हे बघा, एक संपलं बाकी अजून कशी 3 बाग आहेत. मला लय आवडतं ह्या चांदण्या खायला. गाईज सगळी बारकी पोरं थांबली तर आपण पण तिथं जाऊया, मज्जा करूया. तर गाव कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज तुम्हाला. चला तर मित्रांनो, या जेवायला आता आम्ही जेवायला बसलोय सगळी फॅमिली. इकडे माझी मम्मी आणि इथे पप्पा. आम्ही सगळे मटण खाणार आहेत. आणि आमचे पप्पा फक्त पप्पांची आज एकादश आहे म्हणून पप्पा थोडं साईडला बसलेत. पप्पा बरेही खात आहेत आणि आम्ही मटण चिकन. बाबू रुसलाय, बाबूला पुण्याला जायचंय परत. बाबूला मम्मीची आठवण येत आहे.
मॉन्ट्याचं काय ना, आमचा मॉन्टे सगळीकडे ऍडजस्ट होतो. चला मग आम्ही जेवण करतो आणि मग भेटू तुम्हाला. व्लॉग एडिट करणार आहे आता रात्री, लगेच उद्या सोडणार आहे. जो तुम्ही आता बघत असाल. बाय गाईज.